ओके, हां. सो दी इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट. नाव इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, इंडस्ट्रीमध्ये जे एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी करण्यात येतं आहे, काम दिलं जातं आहे. मग इंडस्ट्री काय आहे, तो इंडस्ट्री हे आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टमध्ये पाहिलं आहे की इंडस्ट्री म्हणजे काय. ओके, सो इंडस्ट्रीच्या डेफिनेशनमध्ये काय काय येतं, काय व्हॉट इज अन इंडस्ट्री. इंडस्ट्री म्हणजे काय की असं प्लेस, असं वर्क प्लेस, प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड प्लॅटफॉर्म. येस, जिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं किंवा प्रोडक्शन होतं आहे किंवा जे काही तिथे आपण पाहिलं सर्व्हिसेस वगैरे जे आहे, मग हे बेनिफिटसाठी होत असतं. आणि इथे स्किल्ड अनस्किल्ड कसाही त्या ठिकाणी वर्कर असू शकतो. ठीक आहे, हे सगळं आपण पाहिलं आहे की व्हॉट इज अन इंडस्ट्री. आता याच्यातनं काय वगळलेलं आहे दॅट ऑल्सो यू ऑल नो, है ना, की जसं आपल्या ज्या आर्म्ड फोर्सेस आहेत आपले, यांना इंडस्ट्रीमध्ये जे आहे आपण घेतलेलं नाही, एज्युकेशनला पण याच्यात टाकलेलं नाही, तर देर आर सर्टन एक्सेप्शन्स ऑल्सो. मग इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट, इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्हाला एम्प्लॉय करण्यात येतं, मग ते त्या एम्प्लॉयमेंटच्या दरम्यान तुमच्या व्हॉट शुड बी द रूल्स, व्हॉट शुड बी द कंडिशन्स वगैरे एम्प्लॉयमेंटच्या, तर ह्याच्या संदर्भात काही रूल्स जे आहेत. कारण की काय बघा, एक ॲक्ट जो आहे ते तुम्हाला एक बेसिक जी आहे, एक बेसिक स्ट्रक्चर जो आहे देऊ शकतो. ठीक आहे, एखादा हा जो कायदा आहे की हा सांगू शकतो की कामाच्या ठिकाणी कामाचे तास जे आहे ते इतके असावे, त्या ठिकाणी काम करण्याचं वय जे आहे ते अमुक असावं, महिला ज्या असतील महिलांच्या कामाच्या वेळा ज्या आहेत त्या अशा असाव्यात, जे ॲडोलसंट वगैरे आहेत त्यांचं. पण याच्या व्यतिरिक्त बघा, एखाद्या फॅक्टरीमध्ये किंवा एखाद्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये काम करत असताना ना इतर पण काही नियम असतात आणि ह्या नियमांवरनं सुद्धा ना मोठमोठे वाद जे आहे त्या ठिकाणी ते निर्माण होऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात हा जर ॲक्ट आपण पाहिला तर वर्ल्ड वॉर 2 वगैरे नंतर जे आहे ना सिच्युएशन फार बेकार काही झाली होती इन इंडस्ट्रीज ऑल्सो, आणि खूप सारे स्ट्राईक्स, लॉकआउट्स हे जे आहे आपण विटनेस केले होते. बिकॉज एकतर काय ना की इंडिव्हिज्युअल लेवलवर त्या ठिकाणी जे रिक्रुटमेंट किंवा एम्प्लॉयमेंट जे आहे होत होतं आणि एम्प्लॉई जो आहे तो त्या सिच्युएशनमध्ये किंवा त्या पोझिशनमध्ये नव्हता एम्प्लॉयरसोबत बार्गेन करण्यासाठी. तर खूप मोठ्या प्रमाणात आपण जे आहे ना एक किओटिक सिच्युएशन जी आहे आपल्याला वर्ल्ड वॉर 2 जे आहे त्यानंतर जी आहे ती पाहायला भेटली. खूप किओस त्या ठिकाणी निर्माण झाले होते, भयंकरच परिस्थिती सगळी होती. पण आता ह्याच्या व्यतिरिक्त ना काही असे रूल्स असतात की ते पण फार महत्त्वाचे असतात. आणि हे असे प्रत्येक छोटे मोठे जे रूल्स असतात ना, जे नियम असतात ते आपल्याला सरकार नाही घालून देऊ शकत. सरकार म्हणते पार्लमेंट जे आहे, पार्लमेंट आपल्याला ते नियम नाही घालून देऊ शकत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर इंडस्ट्रीमध्ये कधी काम केलं असेल किंवा तुम्ही जर कधी व्हिजिट दिलेली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे एंट्री एक्झिटचे विशिष्ट गेट असतात, बरोबर. कच्चा माल येण्या जाण्याचा सुद्धा एक सेपरेट गेट असू शकतो, येस. हां, त्यानंतर मग तुमचा जो स्टाफ आहे त्यांची एंट्री दुसरीकडून असू शकते, जो लेबर आहे त्यांची वेगळीकडून असू शकते. तिथे पार्किंग संदर्भात काही नियम असू शकतात. त्यानंतर आता हे झालं तुमचं एंट्री एक्झिटसाठी झालं. मग एंट्रन्सच्या वेळेस तुमची जी आहे चेकिंग होते, बरोबर. ह्या चेकिंग संदर्भात काही नियम असू शकतात आणि असायलाच हवे है ना. तिथे आता जर महिला आहे त्या महिलांची चेकिंग जी आहे ऑब्व्हियसली तिथं पुरुष नाही करू शकत ना. हां, देन त्या चेकिंगचा पण एक प्रॉपर एक तरीका असला पाहिजे की नॉट समवन इज टचिंग यू विदाउट युअर कन्सेंट इन अन इनअप्रोप्रिएट वे. सो ते चेकिंगचं मेकॅनिझम काय आहे, कसं आहे, स्कॅनिंग थ्रू आहे, कसं आहे, काय आहे. ठीक आहे. देन तिथे तुमचे बऱ्याच ठिकाणी कामाच्या ठिकाणी तुमचा मोबाईल फोन अलाउड नसतो किंवा काही विशिष्ट अशा गोष्टी आहे की ज्या अलाउड नाही, की तुमच्या बॅग्स नाही. मग ते ठेवण्यासाठी एक काहीतरी काउंटर, एक लॉकर ती व्यवस्था असू शकते. मग त्या लॉकर संदर्भातचे काय नियम आहेत
हा एक प्रकार येतो. त्यानंतर आता आपण कामाच्या ठिकाणी बघा आपल्या अटेंडन्सचे पण काही नियम असतात है ना. त्या ठिकाणी लेट मार्क संदर्भात अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. मला सांगा प्रत्येक एस्टॅब्लिशमेंटसाठी प्रत्येक इंडस्ट्रीसाठी असा एकच एक नियम पार्लमेंट घालून देऊ शकतं का? नो. नाही शक्य ना. येस, याच्यात कस्टमायझेशनची गरज पडते. बरं, हे विषय असे आहेत की हे पूर्णपणे एम्प्लॉयरच्या भरवशावर सोडून पण नाही चालणार. बरोबर आहे ना. तो तर मनमानी कारभार करेल. बरं, हे नियम अगेन म्हणजे हे विषय असे आहेत की हे पूर्णपणे आपण पार्लमेंटला पण नाही सांगू शकतो की भाई आप ही इस पे कुछ लॉ बना के दो. दॅट इज ऑल्सो नॉट पॉसिबल बिकॉज डिपेंडिंग अपॉन दी इंडस्ट्री द इस्टॅब्लिशमेंट इथे ह्या गोष्टी सगळ्या बदलणार आहेत. आणि मग ह्या गोष्टींवर असलेले म्हणजे हे असे काही जे विषय आहेत ना की जिथे अटेंडन्स झालं, जिथे एंट्री एक्झिट झाली, शिफ्ट झाल्या, कामाच्या शिफ्ट्स वगैरे असतील, तर या संदर्भातचे जे नियम आहेत त्याला आपण म्हणतो स्टँडिंग ऑर्डर्स. ठीक आहे, येतं आहे लक्षात. म्हणजे इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट जे आहे तर इंडस्ट्रीमध्ये जे एम्प्लॉयमेंट आहे ते देत असताना तुम्हाला कोणकोणते नियम म्हणजे नियमांची एक यादी तयार करायला लागते त्या एम्प्लॉयरला आणि त्या नियमांप्रमाणे जे आहे त्याच्या इंडस्ट्रीमध्ये जे आहे काम त्याला चालू ठेवावं लागतं. येतं लक्षात. याबद्दल आहे आपला हा पर्टिक्युलर ॲक्ट. आलं लक्षात सगळ्यांना? Yes. ओके. नाव लेट अस अंडरस्टँड की गरज काय होती ह्या पर्टिक्युलर ॲक्टची. अँड जस्ट ऑलरेडी तसं मी तुम्हाला सांगितलं की इंडिपेंडन्सच्या हा ॲक्ट पण पाहिला तर हा प्री इंडिपेंडन्स आहे का पोस्ट इंडिपेंडन्स आहे? प्री इंडिपेंडन्स. येस. सो प्री इंडिपेंडन्स एरामध्ये काय झालं की स्पेशली बिफोर म्हणते आफ्टर दिस वर्ल्ड वॉर 2 जे एम्प्लॉयमेंटचे कंडिशन्स आहे ना, एम्प्लॉयमेंट कंडिशन्स, आणि याचा तुम्हाला जास्त खोलात जाऊन समजायचं असेल तर तुम्ही थोडासा वर्ल्ड वॉर 2च्या वेळेचा थोडासा हिस्ट्री जाऊन जी आहे ती वाचा. ओके. तर एम्प्लॉयमेंट सिच्युएशन म्हणजे ज्या कंडिशन्स आहे दे बिकेम हॉरिबल. ओके. अतिशय हॉरिबल सिच्युएशन त्या ठिकाणी जी आहे अराईज झाली. ना कामाचे फिक्स्ड तास होते, देअर वर नो फिक्स्ड वर्किंग आवर्स. ठीक आहे, फिक्स्ड आवर्स नव्हते. ओव्हरलॅपिंग शिफ्ट्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात. ठीक आहे, ओव्हरलॅपिंग शिफ्ट्समध्ये लोक काम करत होते. अटेंडन्स संदर्भात कुठले प्रॉपर रूल्स नव्हते. त्यानंतर टर्मिनेशनसाठी काही प्रॉपर रूल्स नव्हते. मग इथे त्याच्यामुळे काय झालं, आणि मीन्स ऑफ डिस्पोजल ऑफ डिस्प्यूट तो नव्हता. डिस्प्यूट अराईज झाल्यावर कसा हे करायचा. मग ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की या ठिकाणी बऱ्याचशा स्ट्राईक्स आणि लॉकआउट झाल्या. आता तुम्हाला जर एक लक्षात आलं असेल तर हा स्ट्राईक संदर्भात जो ॲक्ट होता आधीचा तो ह्या ॲक्टच्या आधी म्हणजे वर्ल्ड वॉर 2च्या आधी आलेला होता. बरोबर है ना. तो इथे जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट वगैरे जो होता ना इट वॉज बिफोर दिस वर्ल्ड वॉर 2. ओके, इट केम इन टू पिक्चर. मग आता स्ट्राईक्स आणि लॉकआउट्स भरपूर या ठिकाणी झाले. दीज सिच्युएशन्स दे वर नॉट डिफाईंड, देर वर नो सच फिक्स्ड रूल्स. आणि वर्ल्ड वॉर 2च्या दरम्यान आणि त्यानंतर मग तिथे तर जास्तच आपल्याला जे आहे किओस झालेला दिसतो. ओव्हरलॅपिंग शिफ्ट, अटेंडन्सचे काही नियम नाही, कुठले फिक्स्ड वर्किंग आवर्स नाही, आणि याच्यामुळे बऱ्याचशा स्ट्राईक्स आणि लॉकआउट झाला. नाव अगेन इथे खूप साऱ्या स्ट्राईक्स आणि लॉकआउट जर कंटिन्युअस बेसिसवर होत असेल तर ऑब्व्हियसली एक आपली जी इकॉनॉमी असते ती अफेक्ट होत असते. इंडस्ट्रियल पीस जी आहे, इंडस्ट्रियल पीस या ठिकाणी मेंटेन होईल का? निश्चितच नाही है ना. दिस आणि इंडस्ट्रियल पीस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज रिक्वायर्ड बिकॉज अगेन ॲज आय सेड की आपला जो
भारत देश आहे, आपल्याकडे मॅक्झिमम आपलं जे पॉप्युलेशन आहे हे लेबर क्लास आहे, राईट. मग जेव्हा इतकं मोठं पॉप्युलेशन ह्या पर्टिक्युलर एक फ्रॅक्शन ऑफ सोसायटी म्हणजे जो आहे इथून बिलॉंग करतो आणि तो जर त्या ठिकाणी अनरेस्टमध्ये असेल, तिथे पीस नसेल, तर ऑब्व्हियसली इट इज गोना अफेक्ट दी एंटायर कंट्री. मग याच्यावरती तोडगा म्हणून एक असा ॲक्ट जो आहे तो आणण्याचा निर्णय झाला की जो फॉर्मली काय करेल, कामाच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या डिफाईन करेल. एक ॲक्ट जो आहे, अशा ॲक्टची गरज पडली की जो काय करेल, फॉर्मली कंडिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट जे आहे ते डिफाईन करेल. ठीक आहे. फॉर्मली डिफाईन करणं इज व्हॉट, सी इफ समवन इज जस्ट टेलिंग यू की हां भाई ऐसा 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 रहेगा, किंवा एखाद्या एम्प्लॉयरने पण सांगितलं, ते तरी पण कुठे ना कुठे इनफॉर्मल आहे का. फॉर्मली इज व्हॉट वेन यू आर हॅविंग दॅट अथॉरिटी आहे ना, त्याला ती ऑथेंटिसिटी असते. मग फॉर्मली कंडिशन्स डिफाईन करणं, कंडिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट जे आहे हे डिफाईन करणं म्हणजे काय की एखादा कायदा जो आहे तो याच्यावर असायला हवा, ज्या कायद्याअंतर्गत असे नियम बनवण्याची पॉवर जी आहे ती त्या ठिकाणी त्या एम्प्लॉयरला देण्यात यावी. आणि नुसतीच ती पॉवर देण्यात येत नाही एम्प्लॉयरला, तर ह्या कायद्याच्या अन्वये काय आहे की त्याने जे नियम बनवलेले असतात ना, ते नियमांची कॉपी जी आहे त्याला सर्टिफाईंग ऑफिसर असतो त्याला द्यायला लागते. आणि जर त्या सर्टिफाईंग ऑफिसरने त्या सर्टिफाय केल्या तर ते नियम जे आहे लागू पडतात. सर्टिफाईंग ऑफिसरला त्याच्यामध्ये चेंजेस पण करण्याची पॉवर असते. ठीक आहे, येतं आहे लक्षात. हां, कारण की बघा प्रत्येक इस्टॅब्लिशमेंट, प्रत्येक इंडस्ट्री त्याचं नेचर जे आहे, त्याचं वर्किंग जे आहे, त्याची साईज जी आहे, ते ज्या गोष्टीत डील करतं इट इज डिफरंट, राईट. मग त्या इंडस्ट्रीचा जो एम्प्लॉयर आहे ना, त्या एम्प्लॉयरची जबाबदारी आहे तो काय करणार, तो या ठिकाणी जे आहे असे रूल्स म्हणजेच स्टँडिंग ऑर्डर जे आहे, स्टँडिंग ऑर्डर ड्राफ्ट करणार. हा ड्राफ्ट जो आहे तो जात असतो सर्टिफाईंग ऑफिसरकडे. आणि जर सर्टिफाईंग ऑफिसरने तो जो ड्राफ्ट आहे त्याला सर्टिफाय केला तर मग ते जे आहे स्टँडिंग ऑर्डर्स काय होतात, अप्लाय होतात त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये. मग असं प्रत्येक एम्प्लॉयरने करायचं असतं. मग आता हा ॲक्ट जो आहे ॲप्लिकेबल कुठे आहे बरं, प्रत्येक इंडस्ट्रीला आहे का, तर ज्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये 100 किंवा 100पेक्षा अधिक कामगार काम करत असतील, 12 महिन्यातनं कुठला पण एक दिवस असा झाला की जिथे हा 100चा आकडा रीच झाला, तर त्या इंडस्ट्रीवरती हा जो ॲक्ट आहे तो लागू होणार. आलं लक्षात. Okay. What about other people? Yes, ma'am. Yes, ma'am. हां, पुष्पक, गोविंद. 100 किंवा 100पेक्षा असतं ना. हां, 100 मिनिमम 100 तिथे असलं पाहिजे. 100च्या वरती असले तर ऑब्व्हियसली होणार, बट मिनिमम इज 100. ठीक आहे. मग आता सपोज एखाद्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये 100 त्या ठिकाणी कामगार काम करत नाही आहे, मग अशा पण इस्टॅब्लिशमेंटवरती हा जो ॲक्ट आहे हा अप्लाय होऊ शकतो का, तर हा होऊ शकतो. पण कधी, त्या ठिकाणी जे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असतं. ठीक आहे. मग अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटकडे त्या पॉवर आहे. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटने या ठिकाणी जर ऑफिशियल गॅझेटमध्ये जर त्यांनी नोटिफाय केलं की त्यांचं हे इंटेन्शन कसलं, की जिथे ज्या कुठल्या इंडस्ट्रीवर म्हणजे तिथे 100 नाही आहे बट तरी त्या इंडस्ट्रीवरती हा पर्टिक्युलर ॲक्ट जर ॲप्लिकेबल करण्याचं जर इंटेन्शन अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटने ऑफिशियल गॅझेटमध्ये जे आहे पब्लिश केलं, तर मग त्या ठिकाणी सुद्धा हा ॲक्ट जो आहे तो ॲप्लिकेबल होऊ शकतो. ठीक आहे. आता हा ॲक्ट कुठे ॲप्लिकेबल नाही, एक्सेप्शन काय इथे, हा जो ॲक्ट आहे हा कुठे ॲप्लिकेबल नाही, तर जिथे हे बिरा जो आहे, बिरा म्हणजे काय, शॉर्ट फॉर्म आहे बरं का हा बिरा इज बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन्स ॲक्ट. ठीक आहे. हा पण 46चाच ॲक्ट आहे. कुठला, बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन्स ॲक्ट 1946. ठीक आहे. तर ज्या कुठल्या इंडस्ट्रीवरती ह्या बिराचा चॅप्टर 7 आहे,
ठीक आहे. हा ॲप्लिकेबल आहे ज्या कुठल्या इंडस्ट्रीवरती बिराचा चॅप्टर 7 किंवा तुम्ही इतकं जरी लक्षात ठेवलं की बिरा ॲप्लिकेबल आहे जिथे, ठीक आहे, नाही लक्षात राहिला चॅप्टर 7, तर तिथे हा ॲक्ट ॲप्लिकेबल नसणार. दुसरा, जिथे मध्य प्रदेश इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट हा ॲप्लिकेबल आहे. मध्य प्रदेश इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट ज्या इंडस्ट्रीवरती हा ॲप्लिकेबल आहे तिथे आपला हा जो ॲक्ट आहे इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट हा ॲप्लिकेबल नसणार आहे. ठीक आहे. पण मग आता जी कुठली इंडस्ट्री मध्य प्रदेशमधली, आता एक्सेप्शनमध्ये पण एक्सेप्शन बघा हां, जी कुठली इंडस्ट्री मध्य प्रदेश, आता मध्य प्रदेशमध्ये कुठला ॲक्ट ॲप्लिकेबल आहे, हा मध्य प्रदेश इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट. ठीक आहे. पण मध्य प्रदेशमध्ये असलेली अशी इंडस्ट्री की ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, ठीक आहे, मग तिच्यावरती हा ॲक्ट ॲप्लिकेबल असणार. कोणता? जो आपण आता बघतोय. येतं आहे का लक्षात? हां, सगळ्यांना लक्षात आलं आहे ना? येस मॅम. हां, ठीक आहे. ओके. मग आता इथे एक महत्त्वाचा पर्सन म्हणजे सर्टिफाईंग ऑफिसर. मग आता हा सर्टिफाईंग ऑफिसर कोण बरं असतो? तर हा दुसरा तिसरा कोणी नसून हा असतो आपला लेबर कमिशनर. ठीक आहे. किंवा लेबर कमिशनरच्या ठिकाणी रिजनल लेबर कमिशनरसुद्धा असू शकतो. लेबर कमिशनर किंवा ऑर अ रिजनल लेबर कमिशनर. ठीक आहे. सो हा असणार आहे सर्टिफाईंग ऑफिसर. काय काम असणार आहे? जे ड्राफ्ट येतात ना ते काय करायचे, त्याने सर्टिफाय करायचे. ठीक आहे. मग आता हा जो ॲक्ट आहे, जसा हा ॲक्ट, आता सपोज ही एक इंडस्ट्री आहे हां, ह्या इंडस्ट्रीमध्ये सपोज जेव्हा हे इस्टॅब्लिशमेंट चालू झालं, सपोज इथे 70 कामगार जे आहे काम करत होते. हळूहळू काय झालं की ह्या 70चे झाले 100. मग आता ज्या दिवशी ह्या 70 कामगारचे झाले 100 कामगार, त्या दिवशी हा ॲक्ट जो आहे कोणता? आपला दी इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट. मग आता 100 कामगार झाले म्हणजे काय झालं? माईक बंद करायचा आहे. कोणाचा माईक ऑन आहे? 100 कामगार ह्या इंडस्ट्रीवर इथे इंडस्ट्रीमध्ये जे आहे ते पूर्ण झालेत, म्हणजे तो नंबर त्याने गाठला आहे. मग आता हा ॲक्ट जो आहे इथे ॲप्लिकेबल होणार, बरोबर? यस ऑर नो? येस मॅम. येस. मग आता हा ॲक्ट जो आहे, सपोज हा ॲक्ट जो आहे, आज काय तारीख आहे? 29 तारीख आहे. आपण राऊंड फिगरसाठी आपण घेऊयात 1 एप्रिल. ठीक आहे. सपोज 1 एप्रिल रोजी 100 कामगार या ठिकाणी पूर्ण झाले. ठीक आहे. मग 1 एप्रिलपासून 6 महिन्यांच्या आत, विदिन किती? 6 मंथ्स. आता हा ॲक्ट लागू झाला जेव्हा 100 वर्कमॅन कंप्लीट झाले, लेबर. ठीक आहे. पण आता याला काय करायचं आहे, ह्या एम्प्लॉयरला, ह्या इंडस्ट्रीला, तर याला 6 महिन्याच्या आत हा ॲक्ट जो आहे 1 एप्रिल 2024 रोजी याच्यावर ॲप्लिकेबल झाला. सपोज ही इंडस्ट्री सुरू झाली होती, लेट अस कन्सिडर 1 जानेवारी, समजा 2022मध्ये ही चालू झाली. पण इथे 24मध्ये 100 कामगार पूर्ण झाले 1 एप्रिल. 24 इथे 1 एप्रिल 2024ला हा ॲक्ट ॲप्लिकेबल होईल याच्यावर. आणि हा ॲक्ट ॲप्लिकेबल झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत याने काय करायचं आहे, ह्या एम्प्लॉयरने ड्राफ्ट जो आहे तो सबमिट करायचा आहे. आता हा ड्राफ्ट कसला बरं? ड्राफ्ट कसला? स्टँडिंग ऑर्डरचा.
की त्याच्या इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंटमध्ये काय स्टँडिंग ऑर्डर्स असणार आहे, म्हणजे इतर गोष्टींबद्दल जे नियम आहेत काय कशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे, मग त्याने ड्राफ्ट जो आहे तो सबमिट करायचा. कोणाला सबमिट करायचा? तो सबमिट करायचा सर्टिफाईंग ऑफिसरला. बरं, ह्या ड्राफ्टच्या किती कॉपीज द्यायच्या असतात? तर टोटल 5 कॉपीज ज्या आहे ह्या त्याला सबमिट करायच्या असतात, विच ही प्रपोजेस फॉर दी अडॉप्शन. मग आता हा जो ड्राफ्ट जो त्याला सबमिट करायचा आहे, हां आपण ड्राफ्ट म्हणतोय हां ना, अजून हा फायनल नाही झालेला आहे, हा ड्राफ्ट देतोय, मसूदा आहे हा फक्त. मग हा ड्राफ्ट तिकडे ते चेक करणार, व्हेरीफाय करणार, त्यानंतर तो ॲप्लिकेबल होतो, तेव्हा आपण याला स्टँडिंग ऑर्डर्स म्हणणार. मग हा ड्राफ्ट सध्या कसला आहे? दिस ड्राफ्ट इज ऑफ स्टँडिंग ऑर्डर्स प्रपोज्ड बाय दी एम्प्लॉयर. फॉर व्हॉट पर्पज? फॉर द पर्पज ऑफ ॲडॉप्शन इन हिज इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट. येतं आहे लक्षात? आणि जर हे त्यांनी फुलफिल नाही केलं तर त्यांना काही पेनल्टी? येस 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 आहे, पेनॉल्टी आहे, पिनलाइज करण्यात आलेलं आहे. पुढे ते प्रोव्हिजन्स आहेत, हे त्यांना मॅन्डेटरीच आहे. ओके या येस मॅम. हां, मग आता हा जो ड्राफ्ट आहे त्याने हा ड्राफ्ट कशा पद्धतीने बनवायचा असतो, तर याच्याकरता मग इथे आपल्याला पार्लमेंटने दिलेलं आहे मॉडल स्टँडिंग ऑर्डर्स. काय दिलं आहे? मॉडल स्टँडिंग ऑर्डर्स. मग आता ह्या मॉडल स्टँडिंग ऑर्डर्स ज्या दिलेल्या आहे तर त्याच्यामध्ये दिलेले जे कुठले मुद्दे आहेत, एव्हरी मॅटर विच इज सेट आउट इन मॉडल स्टँडिंग ऑर्डर्स, अशा प्रत्येक मॅटरवरती त्या ठिकाणी याच्या ड्राफ्टमध्ये सुद्धा तरतूद जी आहे ती असायला हवी. आणि हा जो ड्राफ्ट याने दिला आहे तो ह्या मॉडल स्टँडिंग ऑर्डर्सच्या कन्फर्मेटिव्हमध्ये पाहिजे की कॉन्ट्राव्हिन करणारा, कॉन्ट्राडिक्टरी पाहिजे? कन्फर्मेटी, एक्झॅक्टली. मग आता हा जो ड्राफ्ट आहे आणि हे जे मॉडल स्टँडिंग ऑर्डर्स आहेत हे दे शुड बी इन कन्फर्मेटी. ठीक आहे, ह्यांच्यामध्ये एक सुसंगत, म्हणजे ते एकमेकांशी असायला हवे, विसंगतीमध्ये नसा. अरे मी काय स्पेलिंग टाकलं इथे? कन्फर्मेटी ओ आहे हां, इथे आय झालं माझ्याकडनं चुकून. मग आता जेव्हा हा ड्राफ्ट देत असतात, ठीक आहे, हा एम्प्लॉयर जेव्हा ड्राफ्ट देतो, ह्या ड्राफ्टसोबत त्याला आणखीन काय द्यायचं असतं, तर त्याला त्याच्या म्हणजे एक स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट एक त्याला द्यायचं असतं. कशा संदर्भात? की सगळे डिटेल्स त्याला द्यायचे असतात. ही हॅज टू मेक अ स्टेटमेंट, ही हॅज टू सबमिट अ स्टेटमेंट ऑल्सो. हे स्टेटमेंट कसलं? की तिथे त्याच्या इंडस्ट्रीमध्ये किती वर्कमॅन जे आहे, किती वर्कमॅन एम्प्लॉईड आहे, त्यानंतर त्यांचं त्यांचे नाव, ट्रेड युनियन वगैरे वगैरे, म्हणजे ट्रेड युनियन जर तिथे कुठलं आहे तर ते ट्रेड युनियनचं नाव वगैरे जे आहे, असले डिटेल्स जे आहे ह्याच्यासोबत द्यायला लागतं. ह्या ड्राफ्टसोबत असं पण एक स्टेटमेंट जे आहे ह्यांना द्यायला लागतं. ठीक आहे. नाव सर्टिफिकेशन जे आहे, मग याचं कसं होतं? आता हे जे आपण पाहिलं सबमिशन ऑफ ड्राफ्ट स्टँडिंग ऑर्डर्स, हे आपण सेक्शन 3 बघत होतो. ठीक आहे. मग आपल्याला सेक्शन 5मध्ये जे आहे, सेक्शन 5मध्ये काय सापडतं तर सर्टिफिकेशन. ठीक आहे, सर्टिफिकेशन ऑफ दी स्टँडिंग ऑर्डर्स. मग आता असा ड्राफ्ट जो आहे, ठीक आहे, जो सर्टिफाईंग ऑफिसरकडे येतो. ठीक आहे, तर सर्टिफाईंग ऑफिसर त्याला काय करतो? सर्टिफाईंग ऑफिसर तो ड्राफ्ट जो आहे, ट्रेड युनियन जी वर्कर्सची ट्रेड युनियन असते ना, त्या वर्कर्सच्या ट्रेड युनियनकडे काय करतो? तो त्याची कॉपी जी आहे फॉरवर्ड करतो. आणि जर सपोज तिथे कुठली ट्रेड युनियन नसेल तर ओके, मग तिथले जे वर्कमॅन आहे त्या वर्कमॅनकडे, त्या इंडस्ट्रीच्या तिथे जे आहे त्यांच्याकडे, त्यांचा कुठला एखादा रिप्रेझेंटेटिव्ह पण असू शकतो तिथे, तर तिथे त्यांना जे आहे
फॉरवर्ड केलं जातं. ठीक आहे. आता हे कशासाठी की त्याच्यामध्ये ह्या लोकांचे काही ऑब्जेक्शन्स आहेत का हे विचारण्यासाठी. कारण शेवटी बघा ते जे नियम आहे ते नियम कोणासाठी लागू होणार आहे. वर्कमॅन. मग त्यांच्याकरता नेमकं काय नियम बनवले जात आहे हे त्यांना माहीत असणं गरजेचं नाही आहे का. बरोबर आहे ना. म्हणून एक कॉपी जी आहे एकतर तिथल्या त्या इस्टॅब्लिशमेंटची जी कुठली ट्रेड युनियन आहे वर्कर्सची तिला नसेल तर मग तिथल्या वर्कमॅनला जे आहे ते पाठवलं जातं. कशाकरता की जर तुम्हाला त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन असेल तर यू मे रेज युअर ऑब्जेक्शन. ठीक आहे. येत आहे लक्षात. Yes, ma'am. आता मग जर यांना ऑब्जेक्शन असेल तर यांनी 15 दिवसांच्या आत ते कळवायचे असतात. ठीक आहे. मग आता इथे त्यानंतर मग जर सपोज काय ऑब्जेक्शन वगैरे नाही आले किंवा आल्यात पुढची मध्ये प्रोसिजर आहे अगेन ते सर्टिफाईंग ऑफिसरच्या हातात आहे सगळं पुढचं. मग इथे सर्टिफाईंग ऑफिसर जो आहे तो डिसाईड करतो आता याच्यावर ऑब्जेक्शन्स काय येतात, किती प्रमाणात येतात नाही आहेत. मग इथे सर्टिफाईंग ऑफिसर पुढे काय डिसाईड करतो की याच्यामध्ये काही चेंजेस जे आहे ते करणं गरजेचं आहे का, करायला हवे का, काही ॲडिशन जे आहे काही गोष्टी याच्यात ॲड करायला हव्या का, काही मॉडिफिकेशन गरजेचे आहेत का, असं सगळं जे आहे सर्टिफाईंग ऑफिसरकडे म्हणजे ती पॉवर आहे. ही इफ ही थिंक्स दॅट सर्टन चेंजेस आर रिक्वायर्ड तर मग ते चेंजेस जे आहे केले जातात. आणि मग त्यानंतर जर त्याला असं वाटलं की काही चेंजेस करायचे तर त्याप्रमाणे तो चेंजेस करून वगैरे तो काय करतो मग ते जे आहे सर्टिफाय करतो. तो जो ड्राफ्ट आहे तो सर्टिफाय करतो आणि 7 दिवसांच्या आत त्याने सर्टिफाय केल्यानंतर 7 दिवसांच्या आत त्याच्या ज्या कॉपीज आहे त्या कोणाला सेंड करतो सर्टिफाय करून त्याच्या कॉपीज तर एक एम्प्लॉयरला, दुसरं ट्रेड युनियनला किंवा जो कोणी त्या ठिकाणी वर्कमॅनचं रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे होतं त्यांना हे सर्टिफाईड ऑर्डर्स ज्या आहे ह्या सेंड केल्या जातात. आलं आहे लक्षात. सोपी प्रोसेस आहे, फार काही अवघड नाही त्याच्यात. येतं आहे लक्षात. Yes. हां अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला द्यायची गरज नाही का. नाही ओके. नाही कारण ते मुळात ते नियम कोणावर लागू असणार आहे तर ते त्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये लागू असणार आहे ना. मग प्रत्येक इस्टॅब्लिशमेंटचा जो सगळे हे काय म्हणतो आपण हे स्टँडिंग ऑर्डर्स आहे हे आपण गव्हर्नमेंटकडे नाही देणार. ओके ओके गॉट इट. ओके. मग आता सपोज इथून एखादी पार्टी अग्रीवड आहे. ठीक आहे. एखादा एम्प्लॉयर म्हणा, वर्कमॅन म्हणा किंवा अजून कोणी जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आपण पाहिलं वर्कमॅनचे. आता जर तो अग्रीवड असेल, अग्रीवड पार्टी काय करणार, अग्रीवड पार्टीला अपीलची तरतूद दिली आहे. मग ती अपील करणार. अपील कोणाकडे करणार तर मग इथे फक्त अपेलेट ऑथॉरिटी असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ती अपेलेट ऑथॉरिटी नेमकी कोणती, दॅट हॅज नॉट बीन गिवन इन द ॲक्ट. सो आपण तेच लिहायचं आहे की इथे अपेलेट ऑथॉरिटी जी आहे अपेलेट ऑथॉरिटीकडे ह्याचे अपील जे आहे जाऊ शकते. ठीक आहे. आणि ही 30 दिवसांच्या आत जे आहे ते करायची असते अपील. आणि अपीलचा पिरियड जो आहे तो संपल्यानंतर जे आहे मग ह्या स्टँडिंग ऑर्डर्स जे आहे हे ऑपरेशनमध्ये येतात. ओके. आफ्टर दॅट पिरियड इज एक्सपायर्ड. मग आता प्रत्येक म्हणजे इस्टॅब्लिशमेंटचं आता जे रजिस्टर आहे स्टँडिंग ऑर्डर्सचं ते मेंटेन करायला लागतं. ठीक आहे. रजिस्टर ऑफ स्टँडिंग ऑर्डर्स. मग एक जी फायनली सर्टिफाईड कॉपी असते तर त्याचं जे आहे
एक रजिस्टर मेंटेन करायला लागतं आणि तो जो सर्टिफाईंग ऑफिसर असतो तो सर्टिफाईंग ऑफिसर त्या रजिस्टरमध्ये ते सगळे प्रत्येक इंडस्ट्रीचे म्हणजे जे कुठलं इस्टॅब्लिशमेंट आहे त्याची एक सर्टिफाईड स्टँडिंग ऑर्डरची कॉपी जी आहे ती याच्यामध्ये लावत असतो. कळतंय? हां, मग आता पोस्ट पण करायला लागतं. हे पोस्टिंग ऑफ स्टँडिंग ऑर्डर्स. मग पोस्टिंग ऑफ स्टँडिंग ऑर्डर्स इज वॉट? तर जी स्टँडिंग ऑर्डर्स आहे ना त्याची जी कॉपी आहे फायनली सर्टिफाईड बरं का, हां, ड्राफ्ट वगैरे नाही. हां, तर हे जे आहे इंग्लिशमध्ये किंवा तिथल्या कामगारांना मेजॉरिटी वर्कमॅन जे आहे मेजॉरिटी वर्कमॅन त्या ठिकाणी समजू शकतील अशा भाषेमध्ये ते त्यांना कुठे लावायचे असतात? ऑन स्पेशल बोर्ड्स. ठीक आहे, तर त्याच्या इंडस्ट्रीमध्ये बोर्ड्स वगैरे ते जे काही असतील तिथे त्याच्यावर लावायचे. आणि हे एंट्रन्सवरती सांगितलं आहे त्यांनी की जो तुमचा त्या इंडस्ट्रीसाठी इस्टॅब्लिशमेंटसाठी जो एंट्रन्स आहे तिथे जिथून मेजॉरिटी ऑफ वर्कमॅन एंटर करत असतात तिथे हे त्यांना पोस्ट करायला लागतात, जेणेकरून त्यांना येता जाता जे आहे म्हणजे त्यांना ते वाचले जातील बेसिकली त्यांच्याकडनं. दॅट इज ऑल दे वॉन्ट टू से. आलं लक्षात? हां, मग आता जो एम्प्लॉयर आहे, आता बघा इथे ना हा जो सर्टिफाईंग ऑफिसर असतो ना ह्या सर्टिफाईंग ऑफिसरकडे मग पूर्ण सिव्हिल कोर्टाच्या ज्या पॉवर्स असतात काय काय पर्पजसाठी आपण आता सारखं हे बघत असतो. सिव्हिल कोर्टाच्या पॉवर असतात एखाद्या अथॉरिटीकडे. कोणकोणत्या गोष्टीसाठी असतात ते सांगा बरं पटकन. बोला. व्हेरी गुड. Inspect documents. ओके. Power of a public servant. हां, Power like a public servant. काय बोलतोय तुम्हाला नाही लक्षात येते. सिव्हिल कोर्टाच्या पॉवर असतात एखाद्या अथॉरिटीकडे. म्हणजे कोणकोणत्या कामासाठी सिव्हिल कोर्टाच्या पॉवर असतात? फॉर एन्फोर्सिंग अटेंडन्स. समन करतात की नाही, समोरच्याला बोलवतात की नाही, हजर होण्यासाठी सांगतात की नाही, आहे की नाही बाकी लोक तुम्ही सगळे ठिकाण्यावर? कुठे सगळे? हां, वेअर आर यू? आय कांट हिअर यू. गिव्ह मी सम साइन्स ऑफ युअर एक्झिस्टन्स. अटेंडन्स जे आहे, टू कॉल फॉर अटेंडन्स, देन टू रिसीव एव्हिडन्स, टू ॲडमिनिस्टर ओथ, टू एन्फोर्स दी अटेंडन्स ऑफ पर्सन्स म्हणजे ते विटनेस असू शकतात. देन कंपेलिंग अँड कंपेलिंग द डिस्कवरी अँड प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट्स. हे सिव्हिल कोर्टाच्या पॉवर ज्या आहे ह्या गोष्टीसाठी त्याच्याकडे असतात. मग आता जर ह्याच्याकडे म्हणजे आता कुठलं क्लेरिकल अरिथमॅटिकल मिस्टेक झाली, जर एखादी ऑर्डर पास केली आहे त्या ठिकाणी सर्टिफाईंग ऑफिसरने, तर त्याच्यामध्ये ज्या एरर्स म्हणजे होतात अरिथमॅटिकल आणि क्लेरिकल मिस्टेक फक्त, ठीक आहे, तर त्या दुरुस्त करण्याच्या पण पॉवर ज्या आहे ह्या सर्टिफाईंग ऑफिसरकडे आहे. मग आता पेनॉल्टीज काय आहे? व्हॉट आर द पेनॉल्टीज? कारण आपण मगाशी पाहिलं की यांना जो आहे असा ड्राफ्ट द्यायला लागतो. मग ज्या एम्प्लॉयरने असा एम्प्लॉयर हू फेल्स टू सबमिट दिस ड्राफ्ट, ओके, हू फेल्स टू सबमिट द ड्राफ्ट, मग त्याच्यासाठी काय आहे पनिशमेंट म्हणजे पेनल प्रोव्हिजन जे आहे ते सांगितलेलं आहे. तर ते किती आहे? तर ते फाईन जे आहे 5,000 रुपयांपर्यंत, ठीक आहे. आणि कंटिन्युईंग ऑफेन्स जर असेल तर मग प्रत्येक दिवसाचे 200 रुपये जे आहे ते त्या ठिकाणी त्याला चार्ज होणार, ठीक आहे. देन अरे कोणाचा ऑन आहे माईक? ओके. पण आता
एक पण इथं काय महत्त्वाचं आहे की जर कोणाला प्रॉसिक्यूट करायचं असेल एखाद्या म्हणजे ह्या ॲक्टच्या अंतर्गत ऑफेन्ससाठी, तर त्याच्यासाठी प्रिव्हियस सँक्शन जे आहे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटचं ते गरजेचं आहे. विदाऊट प्रिव्हियस सँक्शन ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट या ठिकाणी कोणत्याही एम्प्लॉयरच्या अगेन्स्ट प्रॉसिक्युशन जे आहे ते करता येऊ शकत नाही. कळलंय? पाहिलं कशी मिलीभगत असते ह्यांची? कळतंय का काही? आर यू गेटिंग? एक्सप्लेन करा ना. हे बघा, ह्या ॲक्टच्या अंतर्गत एखाद्या एम्प्लॉयरने आता ऑफेन्स केलेला असेल ना, हा म्हणजे सपोज त्याने ड्राफ्ट जो आहे तो सबमिट नाही केला, किंवा त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन सांगितले ते केले नाही, किंवा स्टँडिंग ऑर्डर्सच्या कॉन्ट्राव्हेन्शनमध्ये त्याने एखादा ॲक्ट केला, नियम जरी असे आहे सुट्टीचे, तरी त्याने प्रत्यक्षात काहीतरी वेगळीच त्या ठिकाणी प्रॅक्टिस जी आहे तो करतोय, मग असा तो जो ऑफेन्स करतोय, ठीक आहे, तर त्याच्यासाठी जर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला प्रॉसिक्यूट करायचं असेल ना त्या पर्सनला, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट जर तुम्हाला कारवाई करायची असेल, तर ती कारवाई करण्यासाठी आधी तुम्हाला अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटचं सँक्शन लागतं, त्याशिवाय प्रॉसिक्यूट करता येत नाही. आता एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगते, एक्झाम्पल. मॅम मग त्यांनी पार्टीला डोनेशन केल्यावर ते सुटून जाते. मग मी तुम्हाला तेच तर म्हणत होते. मी काय म्हणते, आलं का म्हटलं मिलीभगत कशी आहे लक्षात? येस मॅम. ठीक आहे. तर म्हणता तपेलं ओळखणारा आहे आपला गोविंद, हुशार बाळे. ठीक आहे. तो ये सब है ऐसा. देन आता याच्यामध्ये जे मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्स जे आहेत, शेड्यूल जो दिलेला आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये बघा काय काय मॅटर्स जे आहे येतात. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? हो, एक मिनिट, मलाच माझी कुठे गेली स्क्रीन? थोडं ब्लर दिसतंय पण. ब्लर दिसतंय का आता? नाही, ब्लरच आहे मॅडम, रीडेबल नाही आहे. ठीक आहे, जाऊ द्यात. ऐका तुम्ही मॅम सगळे. पेज नंबर सांगा. हां पेज नंबर मॅडम. 271. ओके. सो आता ह्याच्यामध्ये हे जे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत ना, याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात, ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ वर्कमेन, परमनंट, टेम्पररी, अप्रेंटाईस, प्रोबेशनर आहे, बदली आहे. तर ह्याचं क्लासिफिकेशन जे आहे ते त्या ठिकाणी करायचं असतं. म्हणजे परमनंट एम्प्लॉई कोण असणार आहे, टेम्पररी कोण असणार आहे, अप्रेंटिस कोण असणार आहे, काय नियम आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर मॅनर ऑफ इंटिमेटिंग टू वर्कमॅन पिरियड्स अँड आवर्स ऑफ वर्क, हॉलिडेज, पे डेज, वेज रेट्स. मग कोणत्या पद्धतीने जे आहे वर्कमॅनला त्यांच्या कामाच्या वेळा ज्या आहे, किंवा सुट्टीचे दिवस जे आहे, किंवा त्यांचे वेज रेट्स जे आहे हे कशा पद्धतीने इंटिमेट केले जाणार, तर कुठल्या पद्धतीने बघा. हां, म्हणजे किती असणार हे नाही, ते किती आहे हे तुम्ही त्यांना कसं कळवणार? तुम्ही ते एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन करणार का, किंवा तुम्ही त्यांना कुठला अदरवाईज कुठला मोड ऑफ तुमचं कन्व्हेइंग असेल का, नोटीस बोर्डला तुम्ही लावणार आहे सुट्टी अमुक दिवशी, किंवा तुम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक वेजमध्ये कळवणार. मग शिफ्ट वर्किंग, कामाच्या शिफ्ट ज्या आहे त्या त्यांचे वेळा काय असणार, त्याच्या अटेंडन्स अँड लेट कमिंग. मग अटेंडन्स संदर्भात काय तरतूद आहे त्या ठिकाणी, लेट कमिंगचं काय. आता बघा बऱ्याचशा ठिकाणी असं असतं ना की 3 लेट मार्क झाले तर 1 सुट्टी तुमची, बरोबर आहे ना? येस मॅम. हां, मग ते लेट म्हणजे पण किती लेट. मग तुम्ही 5 मिनटं लेट आला, 10 मिनटं आला, 15 मिनटं, की तुम्ही सरसकट सपोज 2 तास उशीर केला, मग तो लेटमध्ये जाईल का, तो हाफ डेमध्ये जाणार, है ना? लेट म्हणजे कितना लेट इज ॲक्सेप्टेबल ओव्हर देअर, की व्हॉट अमाऊंट्स टू लेट अँड व्हॉट अमाऊंट्स टू हाफ डे. मग ते त्यांनी जे आहे ते
कळवायचं आहे, म्हणजे त्या संदर्भात जे आहे क्लॅरिटी द्यायची, नियम त्याचे काय असणार आहे. कंडिशन्स ऑफ प्रोसिजर इन अप्लाइंग फॉर अँड दी अथॉरिटी विच मे ग्रांट लिव्ह अँड हॉलिडेज. येस, सुट्टीसाठी काय कंडिशन्स आहेत. आता जसं म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं असतं ना, आता आय डोंट नो अबाउट अदर इंडस्ट्रीज, बट वाईल आय वॉज वर्किंग ॲज अ स्कूल टीचर, तर ज्या नवीन टीचर्स आहेत त्यांना पहिले 3 महिने कुठली पण सुट्टी अलाउड नव्हती. ठीक आहे, नॉट इवन द CL. आता हे प्रायव्हेट शाळेंचं, प्रत्येक शाळेचं वेगवेगळे नियम असतात. मग ही काय झाली, कंडिशन झाली की तुम्हाला लाईक सुट्टी घेण्यासाठी पण सम प्री रिक्वेसाइड्स आर देअर, है ना, की तुम्ही ॲटलिस्ट 3 महिने तिथे काम करायला हवं अँड देन यू विल बी एलिजिबल फॉर लिव्ज अँड ऑल. देन प्रोसिजर इन अप्लाइंग फॉर, मग प्रोसिजर काय आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे का सुट्टीचा, किंवा त्यांचाच प्रिंटेड अर्ज आहे, किंवा तिथे तोंडी बोलून पण तुम्ही मागू शकतात. हां, अथॉरिटी कोणाकडे नेमकं लीव्ह मागायची आहे, कोण ग्रांट करण्यासाठी त्या ठिकाणी जे आहे सक्षम आहे, म्हणजे कोणाला त्यांनी अथॉराईज केलेलं आहे त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये. मग तो सुपरवायझर आहे का मॅनेजर आहे की तो HR आहे किंवा कोणी HOD आहे, तर असं नेमकं कोणती व्यक्ती आहे हे त्यांना मेन्शन करायचं असतं. हां, म्हणजे इथे हे विषय आहेत बरं, हे विषय काय, याच्यावरती नियम जे आहे त्या ऑर्डर्समध्ये आले पाहिजे. कळतंय ना तुम्हाला? येस मॅम. हां, दीज आर द मॅटर्स. हां, देन रिक्वायरमेंट टू एंटर प्रिमायसेस बाय सर्टन गेट्स. हे बघा मगाशी आपण जे डिस्कस केलं होतं है ना, की कोणत्या गेटने एंट्री करायची. आता ॲट सर्टन प्लेसेस ना, सी देर आर दोनदा तुम्हाला तुमची अटेंडन्स पण मार्क करायला लागते. जसं मी एका शाळेत होते तिथे असंच होतं. एक एंट्री होती गेटवर एक रजिस्टर असायचं, तिथेही साईन करायची, आणि दुसरं एक रजिस्टर असायचं प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये, तिथे पण जाऊन जर पहिलीच सही आहे आणि दुसरी नाही आहे तरी पण ते अटेंडन्स जे आहे कन्सिडर व्हायचं नाही. मग हे सर्टन गेट्सने एंटर करणं वगैरे, मग तिथे काही तुमचं रजिस्टर आहे का, मग तिथनं त्याच गेटने आलात तर तुमची ती अटेंडन्स जे आहे ती गृहीत धरली जाईल. त्यानंतर मग गेटवर तुमची लायबिलिटी टू सर्च अँड ऑल. देन क्लोजिंग अँड रिओपनिंग ऑफ सेक्शन्स ऑफ इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट. वेगवेगळे सेक्शन्स असतात, कधी कुठलं सेक्शन ओपन होणार, कधी रिओपन होणार, बंद होणार. त्यानंतर टेम्पररी स्टॉपेज ऑफ वर्क. टेम्पररी स्टॉपेज ऑफ वर्क कुठल्या कारणांवरून असू शकतं, मग त्या पिरियडमध्ये कामगारांचे राईट्स लायबिलिटीज काय असणार आहे. टर्मिनेशन ऑफ एम्प्लॉयमेंटचं टर्मिनेशन कोणत्या ग्राउंड्सवर केलं जाऊ शकतं, त्या संदर्भातची नोटीस वगैरे. त्यानंतर सस्पेन्शन ऑर डिसमिसल फॉर मिसकंडक्ट. मग कोणते ॲक्ट जे आहे, आता मिसकंडक्ट म्हटलं पण नेमक्या कोणकोणत्या गोष्टी मिसकंडक्टमध्ये जे आहे कॉन्स्टिट्यूट होतील, है ना, ह्या सगळ्या पण गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आता एखादा समवन हू इज वर्किंग इन ग्लॅम वर्ल्ड, है ना, ज्याचं जॉबच असा एखाद्या ग्लॅमरस फील्डमध्ये, तिथे काय पोशाख वेअर केला आहे हा मॅटर करणार आहे का? नो. बट इफ समवन इज वर्किंग इन सम असं काही फील्ड की जिथे ग्लॅमरस हा क्वोशंट अजिबात रिक्वायर्ड नाही आहे, तर तिथे तुमचं ड्रेसिंगवरनं सुद्धा मिसकंडक्ट होऊ शकतो, बरोबर. लाईक टीचिंग प्रोफेशन. आता तुम्ही पाहिलं असेल तर जेवढे आता शाळा आहेत त्यांना ड्रेस कोड जो आहे तो केला आहे. वाचली का बातमी? एक महिना 1.5 महिनाभरापूर्वी बघा बातम्या होत्या भरपूर. ठीक आहे. सो मग मिसकंडक्ट म्हणजे नेमकं काय असणार आहे. एखाद्या ठिकाणी फोन जरी आता जसं आपलं लिगल प्रोफेशन आहे, तुमचा जर कोर्टरूममध्ये फोन वाजला तर तो तर सरळ कंटेम्प्ट होत असतो, बरोबर आहे की नाही. मिसकंडक्ट तर झालाच. तर ऑल दिस थिंग्स की नेमकं काय मिसकंडक्ट असणार आहे. मीन्स ऑफ रिड्रेस फॉर वर्कमॅन अगेन्स्ट अनफेअर ट्रीटमेंट और रॉंगफुल एक्झॅक्शन्स बाय द एम्प्लॉयर और हिज एजंट्स वगैरे. मग जर तिथे तुम्हाला अनफेअर ट्रीटमेंट भेटली आहे, रॉंगफुल वेमध्ये तुम्हाला कामावरनं काढण्यात आलं आहे, तर मीन्स ऑफ रिड्रेस काय असणार आहे. मग एखादी कमिटी आहे का तिथे, मग कशा पद्धतीने तुम्ही दाद मागायची आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या आणि एनी अदर मॅटर विच मे बी प्रिस्क्राइब. तर हे जे असे सगळे मॅटर्स आहे याच्यावरती स्टँडिंग ऑर्डर्स ज्या आहे, म्हणजे हे जे आहे याच्यावर नियम वगैरे जे आहे ते एम्प्लॉयरला बनवायला लागतात. आय होप सो तुम्हा सगळ्यांना हे क्लिअर झालेलं असेल.